हुकमाची राणीमध्ये आता असा ट्विस्ट आलाय की पाहून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. कुठे महाडिकांचा तो डॅशिंग इंद्रा आणि कुठे गल्लीतल्या नळावरची ती दर्दी. पण प्रेमासाठी माणूस काय काय करेल याचा जिवंत नमुना आज पाहायला मिळालाय. बघा नक्की काय घडलं. सकाळची वेळ. इंद्रजितला घरी राणीशिवाय करमत नव्हतं. राणी आईची काळजी घ्यायला माहेरी गेलीये खरी, पण इंद्राचा जीव तिथे घुटमळतोय. त्याने राणीला फोन केला. राणी, जॉगिंगची वेळ झालीये, तू लवकर ये. पण राणी तिथे पोहोचलीच नाही. मग काय, आपला इंद्रा तातडीने पोहोचला थेट राणीच्या गल्लीत. तिथे गेल्यावर इंद्राला जे दिसलं ते पाहून तो थक्कच झाला. आपली राणी चक्क नळावर पाणी भरत होती. डोक्यावर पदर, हातात बादली आणि नळावरची ती धावपळ. इंद्रा आश्चर्याने म्हणाला, राणी, तू हे काय करतेस? तू हे काम का करतेस? राणी हसून म्हणाली, अरे इंद्रजित सर, अहो हे तर रोजच आहे. आता पाणी नाही भरलं तर कसं होणार? आता इथेच तर इंद्राने सगळ्यांची मनं जिंकली. तो मागे हटला नाही. त्याने कोट बाजूला सारला आणि म्हणाला, बरं, मग आज माझी जॉगिंग गल्लीतच होणार. तू एक हंडा घे, मी दुसरा घेतो. दोघं मिळून पाणी भरूया. बाप रे, विचार करा, ज्या इंद्राच्या एका शब्दावर माणसं थरथर कापतात, तोच इंद्र आज चक्क हातात पाण्याचा हंडा आणि बादली घेऊन गल्ली बोळातून पाणी वाहत होता. राणीला मदत करताना त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद काही वेगळाच होता. जणू त्याला या कामात जगातलं सगळं सुख मिळालं होतं. पण खरी मेख तर पुढेच आहे. दोघं हसत खेळत पाणी भरत असतानाच तिथे एंट्री होते मालतीची. सोबत उर्मिला सुद्धा आहे. गाडीतून जाता जाता मालतीची नजर या दृश्यावर पडते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा लाडका मुलगा, महाडिकांचा वारस, एका गल्लीतल्या मुलीसाठी चक्क पाणी भरतोय. मालती रागाने लाल बुंद होऊन पुटपुटली, शेवटी या गल्लीतल्या मुलीने माझ्या मुलाला तिच्या लायकीवर आणलंच. माझ्या इंद्राला हे असलं काम करायला लावतीये ही राणी. आता हिच्याकडे मी बघतेच. बापरे, आता काय होणार? मालतीचा हा राग राणीवर कोणता नवीन डोंगर कोसळणार? इंद्रा आपल्या आईला कसं समजावणार की आता गल्लीतल्या नळावरच होणार मोठं महाभारत? काय वाटतं तुम्हाला? इंद्राने राणीला केलेली ही मदत योग्य आहे का, की मालतीचं वागणं बरोबर आहे? तुमचं मत नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. अशाच जबरदस्त अपडेट्ससाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा भाग नक्की बघा, कारण आता खरी ठिणगी पडलीये. पुढचा भाग पाहायला विसरू